कला व वाणिज्य महाविद्यालय मुक्ताईनगर जिल्हा जळगाव या महाविद्यालयात झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी उपस्थित सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो। आज 4 डिसेंबर 2020 संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयाचा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल आणि ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार मध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून उपस्थित सर्व सहभागी प्राध्यापक, रिसर्च स्कॉलर, विद्यार्थी, आमचे मुख्य मार्गदर्शक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य या सर्वांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनांनी स्वागत करतो। मित्रहो, या वेबिनारच्या निमित्ताने रीडिंग हॅबिट्स हा विषय आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहोत। लॉकडाऊनच्या काळामध्ये झूम, गुगल मीट, सिस्को वेबएक्स आणि तत्सम अनेक वेगवेगळे प्लॅटफॉर्म आपल्याला विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत। ज्ञानाचा झरा कुठेही आटू नये यासाठी आपली सर्वांची सतत धडपड सुरू आहे आणि याच धडपडीतून आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ID पाटील सर तथा संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रावसाहेब दादा शेखावत या सर्वांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आम्ही विविध चर्चासत्रांचं आयोजन करत आलेलो आहोत आणि भविष्यातही करणार आहोत। त्या सर्वच गोष्टींचा आणि प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज आम्ही रीडिंग हॅबिट्स हा एक नवीन विषय आपल्या सर्वांसमोर घेऊन आलो आहोत। या विषयाचं सादरीकरण करणारे आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणारे आमचे स्नेही डॉक्टर प्रदीप कुमार घंटे हे खापर महाविद्यालयामध्ये ग्रंथपाल आहेत। त्यांनी जवळजवळ 15 ते 20 वर्ष आपली सेवा ग्रंथालयीन क्षेत्रामध्ये बजावलेली आहे। रिसर्च मेथोडॉलॉजी इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा त्यांचा खरं तर विषय आहे अभ्यासाचा आणि चिंतनाचा। लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयावर त्यांची 4 पुस्तकं प्रसिद्ध आहेत। वेगवेगळ्या रिसर्च जर्नल्समध्ये सुद्धा त्यांनी त्यांचे 15हून अधिक शोध निबंध प्रसिद्ध केलेले आहेत। वेगवेगळ्या सेमिनार आणि कॉन्फरन्स तसेच वर्कशॉपमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग हा राहिलेला आहे। सर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सचे मान्यताप्राप्त PhD आणि MPhil मार्गदर्शक असून सरांकडे 4 विद्यार्थी सध्या लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या विषयावर संशोधन करीत आहेत। सरांचा
हा थोडक्यात परिचय मी आपणाला करून दिला. त्यांचा अधिकचा परिचय आपल्याला त्यांच्या व्याख्यानातून आणि मार्गदर्शनातून होईलच. तत्पूर्वी मी आजच्या या वेबिनारचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ID पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर ID पाटील सर. सर प्लीज अनम्यूट करा. सर आवाज येत नाहीये. हॅलो. 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 नाही सर आवाज येत नाहीये. Librarian Khapar Mahavidyalay, the faculty members of the SM College, and all the participants. I, Dr. ID Patil, principal of this SM College, welcome you all for this webinar of the topic reading habits. Sant Muktabai Arts and Commerce College was established in the year 1983 with the vision of the First Lady President of India, Honorable Pratibha Patil, and Dr. Devi Singh Shekhawat, the educationist in Vidarbha region, to provide education of this rural area youth. Now the college is having its own building. The total area of the land area of the college is 6.75 acres. We are running the programs, 6 UG programs and 2 PG programs. The students of the college have very good record of academics and other activities. Our alumni are also working in various fields like administration, judiciary, academics.
The college is accredited by NAC with B grade in second cycle accreditations with CGPA of 2.7, and now we are facing, or we are going to face the third cycle of accreditations. Our dynamic leader, Honorable Rao Saudi Shekhawat, he is the chairman of the college, and under his ever guidance, our college is progressing vertically. Various facilities various are available in the college. Today, we are here to attend the webinar on the topic of reading habits. As you all of you know, that we are from the field of academics, and the reading is very important factor, because in our Marathi it is said that the vachal tar vachal, means the person who will read, he will survive. So reading is very important, not only in field of academics, but for every person, reading is important, because whatever the things or whatever knowledge is available, that is to be grasped with the way of reading. And being an academicians, now though the various fields, various technologies are available, now through internet, the materials are available with us, but still somewhat the habit of reading is decreasing. And through this lecture, Dr. Pradeep Gante will motivate us for reading. So I congratulate our library department and IQC for selecting such a good topic, and I wish best of luck for all the participants. Thank you. Okay, thank you. Thank you very much, sir. महाविद्यालयाच्या IQAC मार्फत आम्ही नेहमीच इनोव्हेटिव्ह विषयावर आधारित वेगवेगळी चर्चासत्र आयोजित करत असतो, वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. या IQACच्या कार्यक्रमांना आपलं नेहमीच मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं. पुन्हा धन्यवाद. यानंतर अधिक वेळ न घेता आपले आजचे जे मार्गदर्शक आहेत, आदरणीय डॉक्टर प्रदीप घंटे सर, हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. मी अधिकचा वेळ न घेता आदरणीय डॉक्टर प्रदीप कुमार घंटे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. गुड मॉर्निंग सर. एम आय ऑडिबल? हो सर, आवाज येतोय सर. ओके ओके. मी माझी पीपीटी शेअर करतोय सर. हो सर. सर, मी तुम्हाला को होस्ट करतोय. ओके ओके. म्हणजे तुम्ही तुमची पीपीटी शेअर करू शकता. ओके सर. बघा सर. येस, दिसते सर. ओके. थँक्यू व्हेरी मच सर. येस सर, थँक्यू. संत मुक्ताबाई आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, मुक्ताईनगर, जळगाव, organized a national seminar on reading habits. I am Dr. P.V. Ghante, librarian, Arts and Commerce College, Khapar. I am very much thankful to the organizing committee, principal of the college, Dr. I.D. Patil sir, and our librarian, Professor M.M. Chavan sir. The IQAC department, Internal Quality and Assessment Control
unit and a department of library organized one webinar on reading habits. I congratulate them, and I am very much thankful for inviting me on this topic to discuss this topic on reading habits. Thank you very much, sir. Very good morning to all the teaching staff of the college and non-teaching staff, participants, and dear students. I am going to discuss on these points on reading habits. Content of my PPT is reading, वाचन, habit, सवय, why to read, का वाचावे, styles of reading, वाचन पद्धती, benefits of reading, वाचनाचे फायदे, what to be read, काय वाचावे, barriers in developing reading habits, वाचन सवयी विकसित होण्यातील अडथळे, how to develop reading habits, वाचन सवय कशी विकसित करावी, and lastly conclusions. या मुद्द्यावरती मी माझे मत व्यक्त करणार आहे या रीडिंग हॅबिट्स या विषयावर. शिक्षणाचं महत्त्व आपण सर्वजण जाणतो. शिक्षणाचं महत्त्व आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाही आहे. आपल्याला जर प्रगती करायची असेल, पुढे जायचं असेल तर education is must. We know all the importance of the education. Without the education, we will not progress or achieve our goal in the life. महात्मा फुले शिक्षणाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. अतिशय मार्मिक अशा शब्दामध्ये महात्मा फुले यांनी शिक्षणाचं महत्त्व विदित केलेलं आहे. विद्या नाही आहे. इफ वी डोंट हॅव द नॉलेज, वी विल forget all the things of the life. विद्येविना मती गेली. म्हणजे जिथे विद्याच नाही आहे तिथे आपली विद्या, आपली जी मती आहे, आपला जो विवेक आहे तो राहणार नाही. मतीविना नीती गेली. नीती मीन्स इथिक्स. if we don't have the education, we will throw the ethics. नीतीविना गती गेली. जिथे नीतीच नाही आहे तिथे आपल्या जीवनाला गती नाही आहे. वी कॅन नॉट प्रोग्रेस. गती विना वित्त गेले. म्हणजे आपली गती नाही आहे, प्रोग्रेस नाही आहे आपल्या लाईफमध्ये, आपण प्रोग्रेस नाही करू शकत. तर तिथं आपल्याकडे वित्त कसे येईल? वित्त म्हणजे फायनान्स, पैसा. पैसा आपल्याकडे येणार नाही. वित्त विना शूद्र खचले. जिथे आपल्याकडे वित्त नाही आहे, आपल्याकडे पैसा नाही आहे, तर आपली प्रगती होणार नाही. आपण समाजामध्ये पुढे जाऊ शकणार नाहीये. पैसा असेल तर आज सगळ्या गोष्टी आहेत. जिथे पैसाच नाहीये तर आपली प्रगती होणार नाही. आपण खचून जाऊ. एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असे महात्मा फुले यांनी त्यांच्या लेखणीतून मांडलेलं आहे की विद्येला किती महत्व आहे, ज्ञानाला किती महत्व आहे. आणि या छोट्याशा कमी शब्दामध्ये अतिशय महत्वपूर्ण असं विद्येचं महत्व त्यांनी पटवून दिलेलं आहे. म्हणजे आपण म्हणजे त्याचं हे नाही करू शकत की विद्या किती इम्पॉर्टंट आहे, नॉलेज किती इम्पॉर्टंट आहे, ते या कमी शब्दामध्ये महात्मा फुले त्यांनी शिक्षणाचं महत्व विदित केलेलं आहे. एज्युकेशन, शिक्षणाची परंपरा पूर्वीपासून गुरुकुल पद्धत होती. त्यानंतर ज्ञान हे एका व्यक्तीकडून गुरुकडून ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचं. नंतर जे ज्ञान आहे ते ताम्रपटावरती, शिलालेखावरती कोरून ठेवलं जायचं आणि ते ज्ञान मग पुढच्या पिढीपर्यंत.
मिळायचं. ज्ञान हे काही सर्वांना मिळत नव्हतं. ही मोजकेच जे लोक आहेत त्याच लोकांपर्यंत ते ज्ञान जायचं. सर्वांना एज्युकेशन हे त्यावेळेला ही संकल्पनाच नव्हती पूर्वी पुरातन काळामध्ये. नंतर जसा जसा विकास होत गेला, जसं जसं संशोधन होत गेलं, ज्ञानाचा प्रसार होत गेला. त्या 14व्या शतकामध्ये प्रिंटिंगचा शोध लागला. प्रिंटिंगचा शोध लागल्यानंतर जे ज्ञान आहे ते ज्ञान पुस्तक रूपामध्ये बाहेर यायला लागलं आणि हे मग शिक्षणाचा प्रसार होत गेला. सर्वांना शिक्षण मिळत गेलं. हे शिक्षणाचं महत्त्व महात्मा फुले यांनी त्यांच्या या कमी कमी शब्दामध्ये व्यक्त केलेलं आहे. पुस्तकाबद्दल एक छानसं सुभाषित माझ्या वाचनामध्ये आलं. ते आहे, मनशांतीसाठी सदा ग्रंथ वाचा, सदा जीवनी धैर्य आधार त्याचा, जया वाटते प्रेरणा ती मिळावी, तयाने सदा ग्रंथ सेवा करावी. म्हणजे अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये व्हाय वी शुड रीड द बुक्स फॉर पेस. मन शांतीसाठी सदा ग्रंथ वाचन करायचं. कशासाठी? मनाच्या शांतीसाठी. सदा जीवनी धैर्य आधार त्याचा, म्हणजे आपल्या जीवनामध्ये, आपल्या लाईफमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये धैर्य आपल्याला आधार कोणाचा आहे, सपोर्ट कोणाचा आहे, तर फक्त ग्रंथाचाच आहे. जया वाटते प्रेरणा ती मिळावी, तयाने सदा ग्रंथ सेवा करावी. ज्या व्यक्तींना वाटतं की आपल्याला प्रेरणा मिळावी, तर ती प्रेरणा कुठून मिळते? ग्रंथातून मिळते. हू वॉन्ट्स टू गेट द मोटिवेशन, द बुक्स विल गिव्ह अस. असं हे सुंदर सुभाषित ग्रंथावरती, ग्रंथ काय वाचावं याच्यावरती आहे. मनशांतीसाठी सदा ग्रंथ वाचा, सदा जीवनी धैर्य आधार त्याचा, जया वाटते प्रेरणा ती मिळावी, तयाने सदा ग्रंथ सेवा करावी. असं हे सुंदर सुभाषित आहे. आपण म्हणूयात की द इम्पॉर्टन्स ऑफ द बुक्स मेन्शन इन द स्मॉल कोटेशन, दॅट इज व्हाय वी शुड रीड द बुक्स फॉर अवर पेस, फॉर मोटिवेशन. सेकंड वन ऑफ द कोटेशन इज, तुम्हा पाहिजे अन्न वस्त्र निवारा, तशी पाहिजे शांत विचारधारा, म्हणूनच ग्रंथालया वाढवावे, सदा सर्वदा ग्रंथ वाचित जा. म्हणजे तुम्हा पाहिजे अन्न वस्त्र निवारा. जर तुम्हाला अन्न वस्त्र निवारा जर पाहिजे असेल, तशी पाहिजे शांत विचारधारा. म्हणजे माणसाला जगण्यासाठी काय, अन्न वस्त्र जसं पाहिजे तसं एक शांत विचारधारा पण आपल्याला पाहिजे. म्हणून इथं ग्रंथालया वाढवावे, सदा सर्वदा ग्रंथ वाचित जा. वी शुड कंटिन्युअसली रीड द बुक इफ वी वॉन्ट टू पेस माइंड. असं हे सुंदर कोटेशन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वन ऑफ द नेक्स्ट कोटेशन इज दॅट, मना ज्ञान ते पाविजे ग्रंथ योगे, सदा वाचिनी चिंतनी मन चित्त लागे, रिकामा कधी काळ जाऊन द्यावा, भजा हो भजा सर्वदा ग्रंथ देवा. याच्यामध्ये या कोटेशन मधून आपण असा अर्थ घेऊयात, मना ज्ञान ते पाविजे ग्रंथ योगे, सदा वाचिनी चिंतनी चित्त लागे, रिकामा वेळ काळ जाऊन द्यावा, भजा हो भजा सर्वदा ग्रंथ देवा. म्हणजे वी शुड नॉट स्पेंड आवर मोर प्रिशियस टाइम. वी शुड ऑलवेज रीड बुक्स without wasting time. We know all the time is the money, so we should continuously read the book without wasting time. What are the basic need of the human? We know all. मानवाच्या मूलभूत गरजा काय आहेत? माणसाला जगण्यासाठी काय लागतं? माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य. आज आरोग्य ही खूप मोठी माणसाची बेसिक नीड झालेली आहे. फूड, आपल्याला जगण्यासाठी, माणसाला जगण्यासाठी अन्न लागतं. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. पुरातन काळामध्ये मानव हा गुहेमध्ये राहायचा, शिकार करायचा आणि केलेली शिकार तो काय म्हणतात त्याला, फायर करून आगीमध्ये टाकून तो खायचा आणि आपलं गुजराण करायचा. त्यानंतर जेव्हा मानव हा समाजामध्ये मिसळायला लागला, चार चौघामध्ये मिसळायला लागला, चार लोकांमध्ये जायला लागला, त्यावेळेला माणसाला
कपड्याची वस्त्राची पण गरज भासायला लागली. त्याला लाज लज्जा शरम वाटायची. त्यामुळे त्याला गरज ही वस्त्राची वाटायला लागली, म्हणून वस्त्र हे सुद्धा माणसाची बेसिक नीड झालेली. त्यानंतर शेल्टर, राहण्यासाठी पूर्वी पुरातन काळामध्ये मानव हा गुहेमध्ये राहायचा. नंतर पुढं जसं जसं मानवाचा विकास होत गेला, तो घर बांधायला लागला. झोपड्यामधून घरामधून मोठे मोठे बंगले, अशा प्रकारचा पुढे विकास होत गेला. त्यानंतर आज गरज ही पुढे शिक्षणाची झाली. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षण घेतलंच पाहिजे, शिक्षणाशिवाय प्रगती नाही. वी नीड एज्युकेशन our basic need. Without education we will not progress. So we should teach everyone. Then next basic need of the today that is health. आजच्या या पॅन्डेमिकच्या कोविडच्या काळामध्ये आरोग्य हे किती महत्वाचं झालेलं आहे ते आपण सर्वजण जाणतो, की आरोग्याची काळजी आपण कशी घेतो, काय घेतो. आता जसं पूर्वी आपण आरोग्याबद्दल इतके जागृत नव्हतो, पण आजच्या या महामारीच्या जी आरोग्य काय म्हणतात त्याला COVID-19 मुळे आपल्याला इम्पॉर्टन्स कळायला आहे, आणि ती पण माणसाची आज बेसिक नीड झालेली आहे. सॅनिटायझर वापरणं असेल, मास्क वापरणं असेल, सोशल डिस्टन्सिंग करणं असेल, या सगळ्या गोष्टी आपण या पॅन्डेमिकमुळे आपण खूप अलर्ट झालेलो, आणि आज ती बेसिक नीड झालेली आहे. मास्क घालणं आज ही बेसिक नीड आहे. सॅनिटायझर वापरणं बेसिक नीड झालेली आहे. तसंच या मला असं वाटतं की जसं अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, हेल्थ, तसंच वाचन, रीडिंग सुद्धा आपली ही बेसिक नीड व्हायला पाहिजे. रीडिंग शुड ऑल्सो आवर बेसिक नीड, मूलभूत गरज व्हायला पाहिजे. की एक हॅबिट म्हणून आपण त्या रीडिंगकडे न बघता, की काय म्हणतो त्याला, की हॅबिट आहे, मला सवय आहे वाचनाची, पण ती हॅबिट न होता ती माणसाची मूलभूत गरज व्हायला पाहिजे. जसं आपण अन्न खाल्ल्याशिवाय आज जेवण म्हणजे आपल्याला जसं जेवायला लागतं, आपण जेवण केल्याशिवाय जगू शकत नाही, तसं वाचन केल्याशिवाय सुद्धा आपण जगू शकत नाही. इतकी त्याची बेसिक नीड व्हायला पाहिजे. तर वाचनाची जी वाचन चळवळ आहे, जे ज्ञान आहे, ते ज्ञानाचा प्रसार होईल आणि चांगले तरुण या देशामध्ये निर्माण होतील. जगाचा, देशाचा उद्धार होईल. त्या वाचनाची इम्पॉर्टन्स हे सगळ्यांना माहित आहे. वाचनाने काय होतं, आपली कशी प्रगती होते हे आपण सगळेजण जाणतोच. मला याच्यातून इतकंच म्हणायचं आहे की वाचन हे हॅबिट न होता ते वाचन हे बेसिक नीड व्हायला पाहिजे. रीडिंग शुड बी आवर बेसिक नीड. रीडिंग वाचनाबद्दल एक डेफिनेशन्स मला www.ukessays.com या वेबसाईटवरून मिळाले आहेत. अकॉर्डिंग टू द वेबसाईट www.ukessay.com, reading is the process of looking at the series of written symbols and getting meaning from them. Reading is a mental process in which someone looks into a written text and starts to absorb for the information from the written linguistic message. Reading entails the use of vision to understand several words in a sentence and make them meaningful. या डेफिनेशन मध्ये रीडिंगचं, वाचनाची डेफिनेशन त्यांनी आपण त्याचा मिथ्यार्थ असं घेऊया की रीडिंग इज अ प्रोसेस ऑफ द लुकिंग एट द सिरीज ऑफ रिटन सिम्बॉल. म्हणजे वाचन म्हणजे काय, जे सिम्बॉल आहे, जे चिन्ह आहे, जी भाषा असेल, कुठली भाषा असेल, चायनीज असेल, जपनीज असेल, किंवा इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, उर्दू असेल, तमिळ असेल, पंजाबी असेल, गुजराती असेल, कुठलीही भाषा असेल, ज्या भाषेमध्ये ते साहित्य लिहिलेलं आहे, जे ते ज्ञान आहे, ते ज्ञान, ते चिन्ह समजून घेणं, त्याचा मथितार्थ कळणं म्हणजे रीडिंग. रीडिंग इज अ मेंटल प्रोसेस. रीडिंग काय आहे, ही मेंटल म्हणजे बुद्धीची प्रक्रिया आहे. विथ समवन्स लुक इन टू रिटन टेक्स्ट अँड स्टार्ट ऑब्झर्व फॉर द इन्फॉर्मेशन. म्हणजे ज्या चिन्हामधून, ज्या चिन्हाला आपण बघतो ते चिन्ह ऑब्झर्व करणं, अंडरस्टँड करणं, त्याचं मिनिंग, मिथितार्थ घेणं आणि ते समजून घेणं, त्याच्यातलं ज्ञान ऑब्झर्व करणं म्हणजे रीडिंग आहे असं म्हणता येईल. रीडिंग इंटेल्स द यूज ऑफ विजन टू अंडरस्टँड सेव्हरल वर्ड्स इन अ सेंटेन्स अँड मेक देम मिनिंगफुल. म्हणजे ते काही वाक्य आहेत, शब्द जे आहेत, जे चिन्ह आहे, चिन्हापासून जो शब्द बनतो, त्या शब्दापासून जे वाक्य बनतात, त्या वाक्याला वाचल्यानंतर, त्या चिन्हाला वाचल्यानंतर आपल्याला जो अर्थबोध होतो, म्हणजे भाषा जी आहे, कुठली भाषा असेल, ती भाषा काय आहे, चिन्ह आहे. लँग्वेज इज अ सिम्बॉल.
that symbol we understand and get meaning and absorb the knowledge from them. अशा प्रकारचं रीडिंगची व्याख्या त्यांनी सांगितली. म्हणजे चिन्ह आहे, जे चिन्ह आहे त्या चिन्हाचा बोध घेणे, त्या चिन्हापासून मिळणारे ज्ञान, माहिती ऑब्झर्व करणे म्हणजे रीडिंग. चायनीज भाषा आपल्याला नाही समजत. चायनीज जर एखादं पुस्तक आपल्या समोर ठेवलं आणि ते वाचायला दिलं तर आपण वाचू का? ज्याला चायनीज समजती भाषा तो माणूस वाचेल, त्याच्यातून त्याचा मितीचा अर्थ, त्याचा अर्थ, त्याच्यातलं नॉलेज तो घेईल. पण ज्या माणसाला चायनीज ही भाषा समजतच नाही, ज्या चिन्हांचा बोधच त्याला होत नाही, त्याच्याकडून ते रीडिंग होणारच नाही, म्हणजे वाचन होणार नाही आणि ज्ञान सुद्धा मिळणार नाही. म्हणून जे चिन्ह आपल्याला समजतात, ज्या चिन्हाचा बोध होतो, ते चिन्ह समजून घेणे, अंडरस्टँड करणे आणि त्या चिन्हातून ज्ञान घेणे म्हणजे रीडिंग होय. असं या व्याख्येतून आपण मथितार्थ काढूया. Habit, we know all what is the habit. One of the definition is given on language.oup.com. According to that website, something that you do often and almost without thinking, especially something that is hard to stop doing. म्हणजे आपण फारसा विचार न करता सहजपणे तुम्ही जी गोष्ट बहुधा वारंवार करता आणि जी करणे थांबवणे अवघड असते अशी गोष्ट, अंगवळणी पडलेली गोष्ट किंवा सवय आपण त्याला म्हणूया, ते म्हणजे दॅट इज हॅबिट. ते म्हणजे सवय. की मला रात्रीला शांत झोपण्याच्या अगोदर मला संगीत ऐकायला आवडतं, त्याशिवाय मला झोपच नाहीये. की लहान मुलांना बघा, आपण लहानपणी आपली आई अंगाई गायची, अंगाई गायल्यानंतर त्या मुलाला झोप लागते. ही त्याची दॅट इज हॅबिट, ती सवय आहे. म्हणजे काय, जी गोष्ट आपल्याला वारंवार करावी लागते, त्याला थांबवणं अवघड आहे आणि ती आपल्या अंगवळणी पडलेली आहे, म्हणजे ती सवय, हॅबिट. मग हे रीडिंग जे आहे, वाचन जे आहे, आपण वाचनाचं महत्व बघितलं, वाचनाचं महत्व, शिक्षणाचं महत्व बघितलं. शिक्षणाशिवाय प्रगती नाहीये. आपल्याला जर पुढे जायचं आहे तर वाचन पाहिजेच. मग हे वाचन कसं असलं पाहिजे? ती सवय बनली पाहिजे, हॅबिट बनली पाहिजे. आणि मी तर ते म्हणतो, हॅबिट न बनता ती बेसिक नीड बनली पाहिजे. रीडिंग शुड बी आवर बेसिक नीड, नॉट हॅबिट. हॅबिट नाही, की बेसिक नीड. विदाउट दॅट वी कुड नॉट लिव्ह. Here are the some of famous people in the world and their reading habits. या जगामध्ये वाचन वेळ जे आहे खूप आहे. वाचनाचं वेळ खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण त्याच्यातले काही मी पर्सनॅलिटीज आपल्या समोर मांडत आहे, घेऊन आले की त्यांचं वाचन काय आहे. वी नो ऑल द वॉरेन बफेट इज अ फेमस इन्व्हेस्टर इन द वर्ल्ड. Everyone knows him, economics, financial persons. Without the Warren Buffett, the management MBA course will not complete. Warren Buffett spent 5 to 6 hours of a day in reading books. He reads different types of newspapers every day. Therefore, he asked his investors to read 500 pages financial documents. Warren Buffett हे एक इन्व्हेस्टर आहे, जगातले सर्वात मोठे इन्व्हेस्टर म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि त्यांची जी कमांड आहे, त्यांचं अथांग नॉलेज आपण म्हणूया की फायनान्शियल वरती आणि इन्व्हेस्टमेंट वरती त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा अभ्यास आहे. त्यांच्याकडे त्या बाबतीतलं खूप मोठं ज्ञान आहे. हे वॉरेन बफेट आपल्या रोजच्या दैनंदिन काळातील 5 ते 6 तास वाचनामध्ये घालवतात. 5 ते 6 तास. प्रत्येकाला आपल्याला 24 तास मिळालेले आहेत. कोणाला कमी आणि कोणाला जास्त, असं डिफरन्शिएशन देवानी तर केलेलं नाहीये. मग त्या 24 तासापैकी आपण वाचनासाठी किती वेळ देतो हा भाग इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पर्सन, फेमस पर्सनॅलिटीज, बिल गेट्स, फॉर्मर CEO ऑफ मायक्रोसॉफ्ट. नाउ Satya Nadella is a CEO of Microsoft. We know everyone. He reads 50 books in a year. You can
कॅन कॅल्क्युलेट 1 बुक पर वीक. म्हणजे बिल गेट्स हे वर्षातून कमीत कमी 50 पुस्तके हे वाचतातच वाचतात. त्यांचं रीडिंग जी हॅबिट आहे ती 50 बुक्स एव्हरी इयर अँड यू कॅन कॅल्क्युलेट 1 बुक पर वीक. आठवड्यामध्ये एक पुस्तक वाचनाचं त्यांना वेळ आहे. म्हणजे प्रगती केलेली माणसं आज ज्या पदावर आहेत, यशस्वी पुरुष किंवा महिला असतील, जी यशस्वी झालेली आहेत लोक, त्याच्या मागे त्यांची अपार मेहनत आहे, अपार कष्ट आहे. आणि त्याच्या ते काय कष्ट आहे तर त्यांची मेहनत तर आहे, त्याच्यासोबत त्यांचं वाचन आहे, रिडिंग आहे. रिडिंगमुळे त्यांचं नॉलेज आहे ते डेव्हलप, त्यांचे विचार, त्यांची बुद्धिमत्ता हे रिडिंग मधून डेव्हलप झालेली आहे. नेक्स्ट फेमस पर्सनॅलिटीज फेसबुक, मार्क झुकरबर्ग, CEO ऑफ दी फेसबुक. ही रीड्स अ बुक एव्हरी वीक. मार्क सुद्धा आठवड्यातून एक पुस्तक पूर्ण वाचतो. म्हणजे आपण फक्त फेसबुक वाचतो, तो बुक वाचतो. म्हणजे आपण फक्त फेसबुक बघत राहायचो आणि तो बुक वाचतो. We know these famous personalities, all of you. Barack Obama is a former president of USA. He is a very habitual person for reading. बराक ओबामा सुद्धा खूप वाचनाचा वेळ आहे. ते आठवड्यात एक पुस्तक वाचतात. ही काही फेमस पर्सनॅलिटीज मी आता आपल्या समोर दाखवले. का? कारण काय की आपण असं म्हणतो की बाबा वाचन करायचं, ठीक आहे, आपण वाचन करतो अभ्यासापुरतो. आपल्याला या परीक्षेसाठी आपल्याला वी हॅव टू गो फॉर एक्झाम, सो वी शुड रीड अँड आवर रीडिंग इज डिपेंड ऑन द सिलेबस ऑफ दी प्रिस्क्राइब्ड बाय द युनिव्हर्सिटीज. आपण फक्त विद्यापीठांनी प्रिस्क्राइब्ड केलेला जो सिलेबस आहे आणि त्याच्यावर जे काही पुस्तकं आपल्याला रेकमेंड केलेली आहे तीच पुस्तकं आपल्या सिलेबसला आपण वाचतो. आपलं अवांतर वाचन, बियॉन्ड दॅट वी शुड रीड. व्हाय टू रीड? का वाचावं? द इम्पॉर्टन्स ऑफ द रीडिंग नाऊ वी डिस्कस. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आज आपण प्रत्येक जण राहतो. माहिती ही एका क्लिकवर मिळते. की मला कुठल्या मोठ्या लायब्ररीत जाऊन ती एखादी माहिती शोधायची गरज पडत नाही. मोस्टली important information is uploaded on number of persons on the Google, and we just go on Google and search which information we need. Google is there, but everything is not there. Everything is not there. आणि या माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आपल्याला टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, म्हणजे हे माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे, या माहिती ज्ञानामुळे सर्वत्र माहितीचा प्रसार झालेला आहे. माहितीचा वेग जो आहे, द स्पीड ऑफ द इन्फॉर्मेशन इज अ ट्रेमेंडियस. crores in millions documents uploaded every day. We can't imagine on Google. This age is a competitive age. If you want to go, if I want to progress myself, I should read. This age is a running. This is a running race. Everybody wants to get first number. So you should read. या माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये, स्पर्धेच्या जगामध्ये, या धावपळीच्या जगामध्ये जर टिकायचं असेल तर वाचनाचं महत्व तुम्ही त्याला टाळूच नाही शकत. वाचनाला तुम्ही बाजूला ठेवून आणि मला प्रगती करायचं आहे आणि मला मोठा साहेब व्हायचा आहे, मला माझे एम्स IAS व्हायचे आहे किंवा मला IPS व्हायचं आहे, मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्यायची आहे, मला बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे. तर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल, तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला विदाउट रीडिंग युअर गोल विल नॉट बी अचीव. इफ यू वॉन्ट टू अचीव युअर गोल यू शुड रीड. विदाउट रीडिंग यू विल नॉट गेट युअर गोल. हेअर आर टाइप्स ऑफ रीडिंग. वाचन पद्धती. आपण काय वाचतो, कसं वाचतो, वाचनाच्या काय पद्धती आहे,
कसं वाचायला पाहिजे. एक देर आर 3 डिफरंट टाइप्स ऑफ रीडिंग अकॉर्डिंग टू ऑनलाईन रायटिंग अँड लर्निंग लिंक defines 3 different types of reading used for specific purpose. They include skimming, scanning, and depth reading. skimming बरोबरचे वाचन, नजर मारणे म्हणतो ना आपण त्याला. तसं आपण एखादं वृत्तपत्र न्यूजपेपर घेतलं, त्याच्यावरती आपण सगळे जे हेडलाईन्स आहेत ते आपण हेडलाईन्स बघतो. पूर्ण वृत्तपत्र जे आहे ते लाईन टू लाईन नाही वाचत आपण, त्याला आपण स्किमिंग रिडिंग असं म्हणूया. वरवरचे वाचन. नेक्स्ट स्कॅनिंग, संदर्भाकरिता वाचन. एखादं आपण पुस्तक वाचतोय किंवा एखादी बातमी वाचतोय किंवा एखादं डॉक्युमेंट वाचतोय, त्या डॉक्युमेंटमध्ये आढळलेले काही शब्द असतील, त्या शब्दाचा शोध घेण्यासाठी, त्याचा मिनिंग असेल, त्याची उत्पत्ती असेल किंवा त्याचा विरोधार्थी शब्द असेल, त्या शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी आपण संदर्भ ग्रंथाचा वापर करतो आणि त्या संदर्भ ग्रंथातून त्या वर्डची मिनिंग, एखादा शब्द शोधतो, त्याला आपण स्कॅनिंग रिडिंग असं म्हणूया. आणि इन डेप्थ रिडिंग, सखोल वाचन, मुळापर्यंत जाऊन वाचन करणं. इन डेप्थ रिडिंग म्हणजे डायजेस्ट कसं व्हायला पाहिजे, की पचन पूर्ण व्हायला पाहिजे, असं मुळापर्यंत जाऊन वाचन करण्याचे इतर संदर्भ काय आहेत. आपण एखादं पुस्तक वाचलं, एखादं चॅप्टर वाचलं किंवा एखादं युनिट वाचलं, एखादी कन्सेप्ट आपण वाचली, ते आपल्याला क्लिअर करायचे आहे पूर्ण. ते मग त्याचे संदर्भ काय आहे, याचे संदर्भ काय आहे, त्याच्या मुळापर्यंत जाणं, इन डेप्थ रूट पर्यंत जाऊन त्याची इन्फॉर्मेशन घेणं, ते कलेक्ट करणं आणि त्याचा फडशा पाडणं आपण म्हणूया, त्याला आपण इन डेप्थ रिडिंग असं वाचन पद्धती. मग जर वाचायचं असेल तर इन डेप्थ रिडिंग पाहिजे. फक्त वरवरचं वाचून किंवा स्कॅनिंग करून किंवा जास्त मथळे वाचून आपल्याला ज्ञान पाहिजे तसं मिळत नाही. फक्त वाचन हे कसं असलं पाहिजे, इन डेप्थ रिडिंग असलं पाहिजे. we know the importance and benefits of the reading. तर काय फायदे आहेत, प्रत्येकाला त्याचे फायदे माहिती आहेत. आपण म्हणतो ना मराठीमध्ये की कळतं पण वळत नाही. वाचनाचे फायदे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय आहे. तरी एक रिव्हिजन म्हणून मी तुमच्या समोर ते मांडतोय की वाचन केल्यामुळे आपल्याला आनंद मिळवता येतो. तो एन्जॉय करण्यासाठी रिडिंग असलं पाहिजे. आनंद जे आपल्याला समाधान म्हणतो ना, ते आपल्याला जर मिळवायचं असेल तर ते कुठून मिळेल, वाचनातून मिळेल. वाचनातून जो आनंद मिळतो तो कशातूनच मिळत नाही. तो तुमचा मोबाईल असेल किंवा व्हॉट्सअप असेल त्याच्यातून तो आनंद मिळत नाही. तो काय म्हणतो त्याला आपण, एक तात्पुरता आनंद आहे. दॅट इज अ टेम्पररी हॅपीनेस. इफ यू वॉन्ट अ डीप जॉय यू शुड रीड. आनंद मिळवण्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे. टू गेट द एंटरटेनमेंट, करमणुकीसाठी वाचन. आता करमणुकीचे साधने इतके आहेत, तर अजून या वाचनातून करमणूक काय होईल आणि कशी होईल, इट इज अ पार्ट ऑफ रिसर्च. तर एंटरटेनमेंटसाठी आज आपल्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, टीव्ही आहे, लॅपटॉप आहे, काय सोशल मीडिया इतका मोठ्या प्रमाणात आज आपल्या समोर उभा आहे. ते जसं व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, देर आर नंबर ऑफ सोशल मीडिया अवेलेबल फॉर एंटरटेनमेंट. But the entertainment from the books, that is a different joy. आनंद जर घ्यायचा आहे, आपल्याला करमणूक करायचीच आहे, तर वाचनातून करावी आणि त्याच्यातून जी करमणूक होती ती वेगळी करमणूक होती. आणि थर्ड जे मला सांगायचं आहे, टू गेन द नॉलेज. काय आपण वाचन केल्यानंतर आपल्याला नॉलेज मिळतं, ज्ञान मिळतं, सखोल ज्ञान मिळतं वाचनातून. इन डेप्थ जर रिडिंग असेल तर ते नॉलेज मिळवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, ज्ञान आणि माहिती मिळवण्यासाठी, माहिती आणि ज्ञान ह्या दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत. ज्ञान आणि माहिती मिळवण्यासाठी, नॉलेज अँड इन्फॉर्मेशन आर टू डिफरंट कन्सेप्ट. सो इफ यू वॉन्ट नॉलेज यू शुड रीड. टू स्टॉप टेन्शन स्ट्रेस. वाचनातून बघा तुमचा स्ट्रेस कमी होतो, टेन्शन कमी होतं. आपला जर स्ट्रेस कमी करायचा आहे, आपल्याला जर टेन्शन कमी करायचं तर आपण वाचलं पाहिजे. जॉयफुल रिडिंग असलं पाहिजे. ते मोटिवेशन आपल्याला ज्या पुस्तकातून मिळेल, ज्या साहित्यातून मिळेल असं वाचन असलं पाहिजे.
या धकाधकीच्या जीवनामध्ये, या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक जण टेन्स मध्ये आहे. एव्हरीबडी इज इन टेन्स, इन स्ट्रेस. इफ यू वांट टू रिलीज अवर स्ट्रेस, वी शुड रीड. ताणतणाव वाचनातून खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. काही थेरी, बिब्लिओ थेरीशी काय म्हणतात त्याला, वापरल्या जातात काही ठिकाणी, किंवा माणसाचं ताण तणाव टेन्शन कमी करण्यासाठी म्हणजे बिब्लिओ म्हणजे पुस्तक आणि ते थेरपी म्हणजे त्याच्यावरती केले जाणारे उपचार. ते बिब्लिओ थेरपीद्वारे उपचार करून माणसाचा ताण तणाव थांबवलं जातं. आपलं टेन्शन स्ट्रेस त्या वाचनातून कमी होतं. म्हणून हे वाचनाचा एक फायदा आहे की आपला स्ट्रेस कमी होतो. आपली मेमरी जी आहे, आपली स्मरणशक्ती ती डेव्हलप होते, विकसित होते, इन्क्रीज होते, त्याच्यामध्ये वाढ होते. आपल्या मेमरीमध्ये स्मरणशक्तीची वाढ होते. आपली स्मरणशक्ती तेज होते. रीडिंग, त्याचे शब्द आहे, त्याचे अर्थ आहे, त्याच्यातले जो मितार्थ आहे, त्याच्यातून आपल्या बुद्धीला काय म्हणतात, एक कार्य मिळतं, एक वर्क मिळतं. आपली बुद्धी कामाला लागते आणि जी इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर करायला लागते. त्यामुळे ती आपली मेमरी जी आहे ती स्ट्रॉंग आहे. असं हे वाचनाचं बेनिफिट ऑफ दी रीडिंग आपण म्हणूया. आणखीन एक इन्क्रीज व्होकॅब्युलरी. वाचनातून काय आणखीन एक फायदा होतो की आपल्याला आपले जे शब्द आहेत, व्होकॅब्युलरी आहे आपला, ती वाढायला लागते. आपल्याला नवीन नवीन शब्द समजायला लागतात. त्या शब्दाचा अर्थ समजायला लागतो. त्याचे काय म्हणतात त्याला, त्याचे तो शब्द कुठे कशा पद्धतीने वापरायचा आहे. प्रत्येक शब्दाचे अर्थ प्रत्येक वाक्यामध्ये वेगळ्या पद्धतीने आपण ते कसे वापरता येतील. आणि हे करण्यासाठी आपल्याला रीडिंग आवश्यक आहे. आपली व्होकॅब्युलरी इन्क्रीज करायची आहे, आपला शब्दसंग्रह वाढवायचा आहे, तर आपण रीडिंग केलं पाहिजे. आणि त्याचा बेनिफिट आपल्याला रीडिंग मधून मिळतो. आपली जर व्होकॅब्युलरी वाढवायची आहे तर ती रीडिंग मधून आपल्याला वाढवता येते. टू डेव्हलप स्किल, कौशल्य विकास करायचे आहे. आज बघा आपलं शिकतो, डिग्री घेतो, सर्टिफिकेट घेतो, सर्टिफिकेटवर आपल्याला जॉब नाही मिळत. आज गरज आहे ती कौशल्याची. तुमच्याकडे विविध प्रकारचे कौशल्य असले पाहिजे आणि ते कौशल्य तुम्हाला तुमच्या ज्ञानातूनच मिळतात, रीडिंग मधून मिळतात. तुमची समज, उमज, तुमचं ज्ञान, तुमची काय म्हणतात त्याला, तुमची पर्सनॅलिटी ती विकसित, हे कौशल्य कशातून, त्या रीडिंग मधून विकसित होतात. Another one thing is to develop personality. If you want to develop your personality, you should read. That is another benefit. पर्सनॅलिटी म्हणजे काय? पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आपण वागतो कसं, आपण बोलतो कसं, आपण राहतो कसं, आपले विचार काय आहे, आपली बुद्धिमत्ता काय आहे, हे सगळं व्यक्तिमत्वामध्ये येतं. आणि वाचनातून माणसाचा व्यक्तिमत्व विकास होतो. म्हणून वाचनाचा फायदा आहे. आणखीन टू इम्प्रूव्ह थिंकिंग पॉवर्स. आपली विचार करण्याची क्षमता हे आपल्याला वाचनातूनच मिळते. आपलं जर वाचन चांगलं असेल, सखोल असेल आणि सातत्याने जर आपण वाचत असू, आपल्याकडे असलेले विचार ते वाढतात. आणि ते प्रभावीपणे कसे वापरायचे, ते विचार, ते ज्ञान, हे आपण तिची जाण ही केवळ वाचनातून येते. त्यामुळे हा एक फायदा आहे की विचार करण्याची आपली जी क्षमता आहे ती वाढ होते, ती विकास होते. थिंकिंग पॉवर ज्याला आपण विचार, क्रियाशीलता, थिंकिंग पॉवर हे डेव्हलप वाचनातून होते. आणि नेक्स्ट सांगायचं तर इन्क्रीज इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. प्रभावी संभाषण वाढवण्यासाठी वाचन गरजेचं आहे. जर तुमचं जर रीडिंग चांगलं असेल, तुमचं प्रभावी संभाषण चांगलं. बघा, तुम्हाला बोलायचं तर वाचावं लागतं, वाचल्याशिवाय तुम्हाला बोलता येत नाही. आणि ते इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करायचं असेल तर तुमचं रीडिंग चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे आणि देर आर नंबर ऑफ रीडिंग बेनिफिट्स मी काही गवते आपल्यासमोर मांडलेले आहेत. मग व्हॉट टू बी रीड, काय वाचावं विद्यार्थी मित्रांनी, विद्यार्थ्यांनी काय वाचावं? की कथा वाचावी, कादंबरी वाचावी, कविता असेल, प्रवास वर्णन असेल, प्रेरणादायी वाचन साहित्य, धार्मिक वाचन साहित्य, ऐतिहासिक वाचन साहित्य, सांस्कृतिक वाचन साहित्य, राजकीय, बऱ्याच प्रकारचं. देर आर नंबर ऑफ टाइप्स ऑफ दी लिटरेचर, वी नो ऑल दॅट. काय
की आपण फिक्शन वाचायचंय, की पोएम्स वाचायचे, प्रवास वर्णने असतील, वाचायचं काय आहे, की मी इतकंच म्हणेन ज्या विद्यार्थ्यांना पुढं कॉम्पिटेटिव्हचं करिअर करायचं आहे त्यांनी कॉम्पिटेटिव्ह क्षेत्रातलं वाचन करावं, कॉम्पिटेटिव्ह ची पुस्तकं वाचायला हळूहळू सुरुवात करावी. आणि ज्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे आहेत त्यांनी तर ज्या बेसिक पुस्तक आहेत म्हणजे 5वी पासून 10वी पर्यंतची NCERTची पुस्तक असतील किंवा स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील ती पुस्तकं वाचली पाहिजे. त्याच्यातल्या ज्या कन्सेप्ट आहेत ज्या लहानपणी आपण शिकलो होतो पण आज आपल्याला ते माहीत नाही, ते कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ती पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि आज नवीन नवीन ज्ञान त्या पुस्तकामध्ये इन्क्लूड केलं गेलं आहे. जे आपण जे शिकलो ते त्याच्यापेक्षा कितीतरी इन डेप्थ नॉलेज आजच्या या 5वी ते 10वीच्या पुस्तकामध्ये आहे. तशा प्रकारचं वाचन पाहिजे. त्यानंतर तुमचे वेगवेगळे कॉम्पिटेटिव्हची पुस्तकं जे आहेत ती पुस्तकं वाचली पाहिजे. राजकीय असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, पॉलिटिक्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, तुमचे वाचन हे चौफर असलं पाहिजे असं मला वाटतं की ज्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची आहे. आणि तो वाचन तर आपलं चौफेर असलंच पाहिजे की आपण एका सब्जेक्ट नंतर ज्यावेळेला आपण मास्टर्स होऊ, थोडं आपल्याकडे नॉलेज येईल त्यावेळेला आपण एखादा विषय निवडावा आणि त्या विषयावरती आपण मास्टर्स ती घ्यावी की मला या विषयामध्ये चांगलं नॉलेज आहे. तर त्या विषयातलं चांगले नॉलेज घेण्याकरिता, त्याच्यातली मास्टरकी घेण्याकरिता आपल्याला इन डेप्थ रिडिंग त्या सब्जेक्टमध्ये असलं पाहिजे. ऑन दॅट सब्जेक्ट वी शुड गो डीप अँड डीप. मग काय वाचायचं? किमान आपण रोज 1-2 न्यूजपेपर वाचता येतील. सकाळ असेल, लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, बिझनेस स्टँडर्ड असेल, इकॉनॉमिक्स टाइम्स असेल, एम्प्लॉयमेंट न्यूज असेल. की आज आपल्याला मराठी 1-2 वृत्तपत्र, इंग्लिश 1-2 वृत्तपत्र असतील ते वाचलेच पाहिजे. इकॉनॉमिक्स टाइम्स वाचलाच पाहिजे, बिझनेस स्टँडर्ड वाचलाच पाहिजे. किती लोक इकॉनॉमिक्स टाइम्स वाचतात, बिझनेस स्टँडर्ड्स वाचतात? कारण का फिनान्शियल सगळ्या गोष्टी, इकॉनॉमिकल गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये येतात. विविध प्रकारचे बिझनेस असतील, इन्व्हेस्टमेंट असेल, इन्व्हेस्टर्स असतील, एम्प्लॉयमेंट न्यूज. विद्यार्थी मित्रांनी एम्प्लॉयमेंट न्यूज वाचलंच पाहिजे. कुठे जॉब आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये मिळतात. आणि वृत्तपत्र वाचनामध्ये किमान आपण हेडिंग जरी वाचल्या तरी त्याच्यातलं संपादकीय एडिटोरियल जो पेज असतो तो पेज रोज डेली वाचलाच पाहिजे. त्याच्यातून आपल्याला मिळणारं ज्ञान आहे ते अतिशय सखोल ज्ञान असं त्या एडिटोरियल आर्टिकल्स मधून मिळतात. सो वी शुड गो फर्स्ट फॉर एडिटोरियल पेज because the editor of that newspaper is deeply writing on the current topics. आपल्याला करंट टॉपिक्स जे आहेत आज देशामध्ये काय चालू आहे. आता जर शेतकरी आंदोलन जे हरियाणा आणि दिल्लीच्या बॉर्डरवरती चालू आहे ते बिल आहे. कुठलं बिल आहे, काय बिल आहे, त्या बिलामध्ये काय आहे, शेतकऱ्यांना काय त्यांचं म्हणणं काय आहे, अशा प्रकारचं लेखन हे आताच्या संपादकीमध्ये आहे. ते वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यातून खूप डेप्थ नॉलेज मिळतं. मग मॅगझिन्स असतील, नियतकालिक असतील की आपण असं म्हणून न्यूजपेपर, द लायब्ररी प्रोफेशनल्स नोज दी न्यूजपेपर इज द फर्स्ट सोर्स ऑफ द इन्फॉर्मेशन. जर्नल्स, न्यूजपेपर्स अँड मॅगझिन्स, नियतकालिके. मग आपण आपल्या घरी एखादं दुसरं नियतकालिक, एखादं दुसरं वृत्तपत्र नेहमी वाचलंच पाहिजे. वृत्तपत्र बऱ्याच लोकांच्या घरामध्ये येतं पण नियतकालिक खूप कमी लोक मागवतात. त्याच्यात मग वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे नियतकालिक आहेत, हजारो नियतकालिक आहेत. देर आर नंबर ऑफ मॅगझिन्स. पण मला इथं असं सांगावं वाटतं की किमान इंडिया टुडे, फ्रंटलाईन, आउटलुक, प्रतियोगिता दर्पण, द वीक असे बरेच जे किमान ह्याच्यातलं एखादं दुसरं तरी मॅगझिन्स आपण आपल्या घरासाठी मागवलंच पाहिजे. तर फार मोठा आपण बघा कपड्यावरती खर्च करतो, आपल्या शाळांसाठी खर्च करतो, फिरण्यासाठी, खाण्यासाठी आपण खर्च करतो आणि ज्याच्यातून आपल्याला हे मिळतं पैसा, त्याच्यावरती म्हणजे पैसा कुठून मिळतो? जेव्हा आपण अभ्यास करू, शिकू, वाचू, काय ज्ञान घेऊ आणि कुठेतरी जॉब करू तेव्हा आपल्याला पैसा मिळतो. मग हे ज्ञान घेण्यासाठी जे सोर्स ऑफ नॉलेज आपल्याला म्हणता येईल ते मॅगझिन्स असेल, न्यूजपेपर्स असेल, बुक्स असतील, ह्याच्यावरती आपण पैसा नाही खर्च करत. त्याच्यावरती पण काहीतरी 1-2-5% आपल्या काय म्हणतात त्याला इन्कम मधला किंवा आपल्या एक्सपेन्सेस मधला थोडा तिथेही खर्च व्हावा असं मला वाटतं. मग बुक्स, मग काय
की आपण बुक्स पण जे बुक्स आहेत म्हणजे बायोग्राफी असेल, ऑटोबायोग्राफी असेल, इन्फॉर्मेटिव्ह बुक्स असतील, ह्याचं वाचन आपण कंटिन्युअसली केलं पाहिजे. कारण का जे बायोग्राफी असेल, ऑटोबायोग्राफी असेल, त्याच्यातून आपल्याला मोटिवेशन मिळतं की एखादा पर्सनॅलिटी कशी घडली आणि कसं त्याची कशी काय म्हणतात त्याला, तो कसा विकसित झाला, तो त्या पोझिशनला कसा गेला, पूर्ण त्याचं आत्मचरित्र, आत्मवृत्त त्या पुस्तकामध्ये असतं. त्याच्यातून आपल्याला आपल्या जडणघडणीसाठी मदत होती. म्हणून अशी पुस्तकं बायोग्राफीज सुरुवातीला वाचले पाहिजे, त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. इन्फॉर्मेटिव्ह बुक्स ज्यातून आपल्याला नॉलेज वाढेल अशी पुस्तकं आपण वाचलीच पाहिजे. म्हणजे न्यूजपेपर एक मराठी, एक इंग्लिश न्यूजपेपर, एक दोन नियतकालिक असतील, मॅगझिन्स असतील, पुस्तक असतील, विविध प्रकारची पुस्तकं आहेत. इन्फॉर्मेटिव्ह बुक्स आहेत, बायोग्राफी आहेत, ऑटोबायोग्राफी आहेत, हिस्ट्रीवरती असेल किंवा जॉग्राफी असेल, पॉलिटिकल सायन्स असेल, तुमच्या सायन्स मधले असतील, इकॉनॉमिक्स मधले असतील, एज्युकेशन वरती असतील, भयंकर रिडिंग मटेरियल अवेलेबल आहे मार्केटमध्ये. हे ई बुक्स पण आज तुमच्या मोबाईलमध्ये आहेत, गुगलवरती आहेत, सगळं अवेलेबिलिटी सगळीकडे आहे. असं नाही की तुटवडा आहे, सगळीकडे ते सगळं आज रोजी अवेलेबल आहे. पुरातन काळामध्ये पुस्तकं सगळ्यांना नाही मिळायची, ते दोरखंडाने साखळीखंडाने बांधून ठेवायचे ग्रंथगारामध्ये. आता आपण लायब्ररी म्हणतो, ग्रंथालय म्हणतो, जे काय म्हणते त्याला इन्फॉर्मेशन रिसोर्स सेंटर म्हणतो ज्याला आपण, जिथं पूर्वीच्या काळामध्ये ग्रंथगार असायचे, तिथे ती पुस्तकं बांधून ठेवले जायचे. काय पर्टिक्युलर लोकांना त्याचा उपयोग व्हायचा आणि ते लोक तिथे जायचे आणि ते ज्ञान तिथून घ्यायचे. हस्तलिखित असतील, डायरीज असतील, हे पुरातन काळामध्ये. पण आजच्या या माहिती तंत्रज्ञानामध्ये माहितीचा वेग इतका वाढलेला आहे, माहिती ही सहज ऍक्सेस होती, सहज उपलब्ध होती. म्हणजे काय म्हणतात, ई बुक्स ई स्वरूपात असेल किंवा प्रिंट मीडियामध्ये असेल, ती आपल्याला सहज मिळते. तर आपण त्याचा वापर केला पाहिजे. तर व्हॉट टू बी रीड मध्ये मी इतकं सांगेन की प्रत्येकाने किमान 1-2 न्यूजपेपर वाचले पाहिजे, 1-2 मॅगझिन सबस्क्राईब केले पाहिजेत, आपण पर्सनली घरी केले पाहिजे आणि कंटिन्युअसली आपलं रिडिंग आपल्या ज्यामध्ये ज्या बुक्समध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे, ज्या सब्जेक्टमध्ये आपला इंटरेस्ट आहे, तिथून तरी आपण सुरुवात केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपण बायोग्राफी, बायोग्राफी पासून सुरुवात करावी. आपलं नॉलेज काय वाचावं, व्हॉट टू बी रीड, आपलं नॉलेज वृद्धिंगित करणारं, आपल्या नॉलेजमध्ये वाढ करणारं, आपल्याला आनंद देणारं, आपल्याला पीस देणारं, आपल्याला जॉय देणारं आणि आपल्याला आपलं स्ट्रेस कमी करणारं, आपल्याला आनंद देणारं, आपल्याला मोटिवेट करणारं असं वाचन साहित्य आपण व्हॉट टू बी रीड. तर मी हे सांगेन की आपलं नॉलेज वाढवणारं, आपल्याला जॉय, आनंद देणारं, आपलं स्ट्रेस कमी करणारं, आपल्याला मोटिवेट करणारं. आज बघा, मोटिवेट करणारे खूप लोक कमी आहेत. आपल्याला मोटिवेट म्हणजे डिग्रेड करणारे खूप लोक आहेत. तू असंच करतो, तो असंच आहे, हा असंच आहे, तो तसंच आहे. काय आपल्याला सांगितलं एखाद्याला, विद्यार्थ्याला की बाबा ह्याच्याबद्दल 2 शब्द चांगले सांग, तर तो विचार करतो ह्याच्यामध्ये चांगले काय गुण आहे. पण तो त्याचे वाईट गुण सांगायला सांगा त्याच्यामध्ये, तर तो धडा एखाद्याचे वाईट गुण सांगतो. म्हणजे आपण प्रेरणा लोकांना कमी देतो, मोटिवेट आपण लोकांना कमी करतो, त्याचे जे दुर्गुण आहेत ते आपण लवकर लोकांना सांगतो. आणि आता हे स्पर्धेचं युग आहे, जे युग आपण म्हणतो कॉम्पिटिटिव्ह एज, ह्या कॉम्पिटिशनमुळं आपल्याला तणाव येतो, आपल्याला स्ट्रेस निर्माण होते. आपण इतकं एज्युकेशन घेतलं, UG झालं, PG झालं, नेट झालं, MPhil झालं, PhD झालं, अमुक झालं, तमुक झालं, तरी आपल्याला जॉब नाही मिळत. आपल्याला त्याच्यातून स्ट्रेस मिळतो. आपण इंटरव्ह्यूला जातो, आपली इंटरव्ह्यू होते, आपल्याला तिथं सिलेक्शन होत नाही, एखाद्या दुसऱ्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन होतं. तर त्याच्यातून आपल्याला बऱ्याच विविध प्रकारातून रोज आपल्याला स्ट्रेसमधून आपल्याला जावं लागतं. मग हे स्ट्रेस जे आहे तो निचरा करण्यासाठी, तो स्ट्रेस कमी करण्यासाठी रिडिंग केलं पाहिजे. त्याच्यातून ताणतणाव आपलं कमी होतं. मग जॉयफुल रिडिंग असलं पाहिजे. रिडिंग काय, स्ट्रेस आपल्याला म्हणजे काही हॉरर स्टोरीज असतात, ज्यांना आवडतं त्यांनी वाचावं, पण आपल्याला स्ट्रेस मिळेल ज्याच्यातून असं साहित्य का बरं वाचावं. वाय शुड वी रीड स्ट्रेसफुल लिटरेचर. म्हणून मी इतकं सांगेन की आपलं नॉलेज वाढवणार, आपलं नॉलेज इम्प्रूव्ह करणारं, आपल्याला जॉय देणारं, आनंद देणारं, आपलं स्ट्रेस कमी करणारं आणि आपल्याला मोटिवेट करत राहील असं लिटरेचर आपण वाचत राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. मग आपण हे सगळं समजतोय आपल्याला की काय वाचलं पाहिजे, वाचनाचं महत्व काय आहे. आपल्याला जर आपलं गोल अचीव्ह करायचं आहे, आपल्याला भविष्यामध्ये पुढे जायचं आहे, आपले गोल अचीव्ह करायचे आहेत, आपली प्रगती करायची आहे, आपलं ज्ञान वाढवायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. हे मान्य आहे, तुम्हाला समजतं, मला समजतं, सर्व विद्यार्थी मित्रांना समजतो. तर मग हे
करायचंय, पण त्याच्यासाठी काही अडथळे आहेत ते करण्यासाठी. मुळामध्ये मग काय अडथळे आहेत, काही थोडे अडथळे मी आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं टीव्ही आहे. आपल्याला टीव्ही सोडावं नाही वाटत. मग एखादा चित्रपट चालू असेल, एखादी सिरियल चालू असेल आपल्या आवडीची, काय मग ते त्याच्यामध्ये आपला वेळ जातो, आपण मग त्याच्यामध्ये गुरफटून जातो. म्हणून आपल्याला त्या रिडिंग आपली जी हॅबिट आहे त्याच्यामध्ये बॅरियर्स म्हणून टीव्ही हे निर्माण होते. ती एक काय म्हणूयात आपल्याला, ते भूतासारखे आपल्या समोर उभे राहते, आपल्याला वेळ नाही देत, आपल्याला अट्रॅक्ट करते. टीव्ही असतील, सिरियल्स असतील, मग हिरो हिरोईन्स असतील, जे काय असेल ते. त्यामुळं ते वाचन सवयीमधले, वाचन हॅबिट्स मधला एक मोठा अडथळा आहे पुन्हा. त्यानंतर आजच्या या माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये, इंटरनेटच्या जगामध्ये सोशल मीडियामध्ये मग बरेच हे आहे टूल्स म्हणूयात आपण त्याला. फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, मेनी मोर. देर आर नंबर ऑफ सोशल मीडिया आपण वापर करतो. जवळजवळ आजच्या तरुणाईमध्ये कोणी असं म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थी जे आहेत फेसबुक वापरत नाही, व्हॉट्सअप नाही, असा मोजकाच एखादा दुसरा आपल्याला सापडेल. हा सोशल मीडियामध्ये आपण दिवसातले 3-4 तास देतो. 3-4 तास आपला अमूल्य जो वेळ आहे, तरुणाईचा जो अमूल्य वेळ आहे, तो आपण हा वेळ त्याच्यावरती घालतो. नाही, ह्याच्यावरती काय वाचतो आपण? एखादा मेसेज, गुड मॉर्निंग, गुड नाईट, एखादे कोटेशन, काय आपण इन्फॉर्मेशन त्याच्यातून घेतो. व्हॉट इन्फॉर्मेशन वी आर गोइंग टू टेक फ्रॉम दी सोशल मीडिया. सोशल मीडिया इफेक्टिव्ह आहे, इम्प्रेसिव्ह आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, पण त्या सोशल मीडियाचा वापर आपण आपल्या डेव्हलपमेंटसाठी केला पाहिजे, आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी केला पाहिजे, आपल्या रिडिंग हॅबिट्स डेव्हलपमेंट करण्यासाठी केला पाहिजे. आता फेसबुकवरती बरेच काय म्हणतात त्याला ग्रुप्स आहेत की रिडिंग हॅबिट्स तुमचे डेव्हलपमेंट करण्यासाठी. तुम्ही त्याचा वापर त्या पद्धतीने करा. व्हॉट्सअपवरती जे रीडर्स आहेत, रीडर्स हॅबिट म्हणून आपण त्याला काय म्हणतो, एक जे फ्रेंड्स आहेत ते फ्रेंड्स तुम्ही त्यांचा ग्रुप केला, त्या ग्रुप होऊन आपण शेअर करूयात. व्हॉट यू आर रीडिंग, विच बुक यू आर गोइंग टू सजेस्ट मी फॉर द रीडिंग, विच इज द इम्पॉर्टंट बुक्स, विच बुक कम्स इन द मार्केट. या गोष्टी आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या रीडिंग हॅबिट्स डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरू शकतो. पण आपण त्याचा वापर कमी म्हणजे जास्त करतो फक्त आपला टाइमपास करण्यासाठी. त्यामुळं ह्या सोशल मीडिया रीडिंग हॅबिट्स डेव्हलपमेंट मध्ये आपला अडथळा निर्माण करतो असं मला वाटतं. त्यानंतर टाइम, या धगधगीच्या जीवनामध्ये आपण सकाळी कॉलेज असेल, आपण कॉलेज अटेंड करतो, पिरियड अटेंड करतो, किंवा आता या पॅन्डेमिक मध्ये आपण सगळेजण ऑनलाईन मध्ये आहोत. आपल्याला आपण नेहमी कारण सांगतो की मला वाचायला वेळच मिळत नाही. झूट, यू आर लायर. वेळ मिळत नाही. जिथं आवड आहे तिथं सवड आहे असं म्हटलं जातं. त्यामुळं कारण नको आहेत आपल्याला. खरंच जर आपल्याला आपली वाचन कौशल्य वाढली पाहिजेत, आपलं जे स्किल वाढले पाहिजेत, आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, आपली बुद्धिमत्ता विकास व्हायला पाहिजे, आपले गोल्स आपण अचीव्ह केले पाहिजेत, आपल्याकडे चांगला पैसा यायला पाहिजे, आपलं चांगलं बँक बॅलन्स असले पाहिजे, आपल्याकडे चांगली नोकरी असली पाहिजे, हे सगळं चांगलं पाहिजे असतं. पण ते चांगलं मिळवण्यासाठी हे चांगलं पण रिडिंग केलं पाहिजे. आपल्याला जर आपली तब्येत चांगली करायची असेल तर आपण काजू, बदाम, अमुक ढमुक, अंडी हे ते सगळं खातो. कशासाठी? तर आपली तब्येत चांगली व्हायला पाहिजे, आपलं शरीर चांगलं व्हायला पाहिजे, आपलं शरीर सुदृढ व्हायला पाहिजे, आपली चांगली इम्युनिटी वाढण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. मग आपली बुद्धी, आपले विचार सुद्धा चांगले व्हायला पाहिजेत ना, फक्त शरीर. आणि जर आपण चांगले राहू आणि आपले विचार जर चांगले नसतील, आपल्या विचाराची जी जर प्रगल्भता नसेल, तर ते चांगले विचार, चांगलं ज्ञान, चांगली माहिती घेण्यासाठी रीडिंग पण गरजेचं आहे. त्यामुळे लोक सांगतात की मला वाचनासाठी वेळ नाही मिळत. वाचनासाठी वेळ काढावा लागतो. वाचनासाठी वेळ काढा. इफ यू वॉन्ट टू डेव्हलप युअर सेल्फ, यू शुड स्पेअर सम टाइम फॉर द रीडिंग. लेस मोटिवेशन की महाविद्यालयात मध्ये फक्त लायब्ररियन्स आणि टीचर्स विद्यार्थ्यांना मोटिवेट करतात, व तू हे वाच, तू ते वाच, तू हे अभ्यास कर, ते पुस्तक चांगलं आहे. या व्यतिरिक्त बाहेर, महाविद्यालयाच्या बाहेर
विद्यार्थ्यांना मोटिवेट करणारे असे फॅक्टर्सच नाहीये की बाबा तू हे पुस्तक वाच. फॅक्टर्स आहेत पण ते फॅक्टर्स आपण अननोनली त्यांना निग्लेक्ट करतो. अननोनली त्याला निग्लेक्ट करतो की आपल्या घरातून सुद्धा आपल्या पालकांनी सुद्धा सांगितलं पाहिजे की बाबा तू हे वाच, तू ते वाच, तू खूप छान वाचलास, पुस्तक कमी कालावधीमध्ये तू कम्प्लीट केलंस. आणि नवीन नवीन पुस्तक मुलांना घरामध्ये परचेस करून आणून द्यायला पाहिजे. हे जे मोटिवेशन्स आहे ते मोटिवेशन्स मिळत नसल्यामुळं रिडिंग हॅबिट्स डेव्हलप होत नाही असं मला वाटतं. ते रिडिंग लेस मोटिवेशन हे फॅक्टर आपण त्या बॅरियर्स मध्ये कन्सिडर करूया. आणि अवेलेबिलिटी ऑफ बुक्स. अवेलेबिलिटी ऑफ बुक्स म्हणजे लायब्ररीमध्ये पुस्तक मिळतं, शिक्षकांकडे पुस्तक आहेत, दुकानामध्ये पुस्तक मिळतात. मग ही पुस्तकांची जी अवेलेबिलिटी आहे की ती किराणा दुकानामध्ये मिळायला पाहिजे पुस्तक, मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळायला पाहिजे, बस स्टँडवर मिळतं, रेल्वे स्टेशनवर मिळतं, काही तिथे दुकाने असतात म्हणजे इझी टू ऍक्सेस व्हायला पाहिजे. तसं हॉकर्स जसं आपण भाजी घेतो गाडीवरती, गल्लीमध्ये भाजीवाला भाजी म्हणून विकायला येतो, तसं गाड्यावरती म्हणजे गली मुळाने गाड्यावरती पुस्तकं घ्या, पुस्तकं, कथा, कादंबऱ्या, ऑटोग्राफी, बायोग्राफी असं तो वर्ड द्यायला पाहिजे. पण ती येत नाही. आपल्याला जे आहेत ना तर घ्यायचं आहे तर आपली इच्छा असेल तर आपण कुठेतरी पुण्याला जाऊ, मुंबईला जाऊ किंवा तिथून एखादं पुस्तक घेऊन येऊ. कोण एखादा गेला तर त्याच्याकडून ते पुस्तक मागू. मग आपण खास करून वाचनासाठी पुस्तक आणायचंय ह्याची तळमळ जी आहे ती खूप कमी आहे. म्हणून अवेलेबिलिटी ऑफ जी बुक्स आहे ते किराणा स्टोअर्स वाल्यांनी पण 4 पुस्तकं आपल्या काय म्हणतात त्याला काउंटरवर ठेवावी. नवीन आलेली पुस्तकं. मेडिकल शॉप वाल्यांनी पण त्यांच्या काउंटरवरती 4 पुस्तकं ठेवावी. जे काही स्टोअर्स आहेत त्या स्टोअरवरती इझी टू ऍक्सेस पुस्तकं सहज अवेलेबल व्हावे पुस्तकं. तर रिडिंग हॅबिट्सला चालना मिळेल. हे त्याच्यामधलं मला असं वाटतं की ती एक बॅरियर्स आहे किंवा सहज अवेलेबल होत नाही पुस्तकं. पण आजच्या ऑनलाईनच्या जगामध्ये, माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये तुम्ही गुगलवर गेलात किंवा अमेझॉन बुक्स वरती गेलात तर तिथून सुद्धा तुम्ही पुस्तकं चालू शकता, बघू शकता आणि त्या पुस्तकाचे रिव्ह्यूज रीड करून आणि तुम्हाला जी पुस्तक आवडते तिथून सुद्धा तुम्ही पुस्तकाची ऑर्डर करू शकता. आणि माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग आपण त्या पद्धतीने सुद्धा करू शकतो आणि हे बॅरियर्स आहेत ते कमी करू शकतो असं मला वाटतं. तर वाचन सवय, हाऊ टू डेव्हलप रिडिंग हॅबिट्स. तर विद्यार्थी मित्रांनो की वाचन सवय डेव्हलप करण्यासाठी मी आता आपण मागे चर्चा पण केली की बाबा वृत्तपत्र वाचायला सुरुवात करा, 1-2 मॅगझिन्स तुम्ही सबस्क्राईब करा, मॅगझिन्स रीड करा, पुस्तकं सुरुवातीला छोटी पुस्तकं वाचा. मग आणखीन आपल्याला काय करता येईल, हाऊ टू डेव्हलप रिडिंग हॅबिट्स, याच्यावरती मी काही मुद्दे मी तुमच्याशी शेअर करतो. की जो डिअर आहे म्हणजे त्याला ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड. जसं आपण म्हणतो की चला बाबा आता 7 वाजले, आपल्याला पूजेची वेळ झालेली आहे, संध्याकाळी आपण शुभम करंती म्हणायची वेळ झालेली आहे, सगळं ठेवतो आपण आपलं पूजा पाठ करायला, चला जेवणाची वेळ झालेली आहे, 8:30 वाजले, हे आणि सगळं ठेवतो आणि आपण जेवायला बसतो. तसं ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड असं पण एक टाइम सेट व्हायला पाहिजे. असं एखादा तास आपण तो स्पेअर केला पाहिजे घरामध्ये की चला 6 ते 7 आपल्याला ही वाचायची वेळ आहे. कोणी कुठल्याही कामामध्ये असेल, कुठेही म्हणजे त्या कामामध्ये इन्व्हॉल्व असेल तर ते काम सोडायचं आणि वाचायचं. ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड ही वाचायची वेळ आहे माझी. आता मी काही नाही, ते काम थांबवून दिलेलं आहे. दिस इज माय टाइम ऑफ रीडिंग. सेट युअर रीडिंग गोल्स. म्हणजे काही रीडिंग गोल्स आपण सेट करूयात की मग मला काय वाचायचं आहे आणि कशासाठी वाचायचं आहे, त्या विषयातलं किती वाचायचं आहे, ह्याचे पण आपण गोल्स सेट केलं पाहिजे. आपण जर गोल सेट केलं तर ते अचीव्ह करता येतात. गोलच नाही सेट केला आपण तर आपण रीडिंग हॅबिट डेव्हलप नाही करू शकत. रीड ऍटलीस्ट 40 to 50 पेजेस पर डे. किमान असं काही लोक एकदा पुस्तक हातात घेतलं की ते पूर्ण वाचल्याशिवाय सुरत नाही. वाचन वेळ असते म्हणजे पुस्तकी किडे आपण म्हणूयात त्यांना, की आपण इतकं नाही करू शकत तर किमान आपण एखादा तास रोज 30, 40, 50 एक पानं सहज वाचू शकतो. ही सवय ठेवली पाहिजे. दुसरं सांगतो, शेअर व्हॉट यू रीड. जे तुम्ही वाचताय ते इतरांसोबत शेअर करा. तुमच्या मित्रांसोबत असेल, तुमच्या गुरु सोबत असेल किंवा तुमच्या विद्यार्थ्यांसोबत असेल.
तुम्ही जे वाचताय ते नॉलेज, ती माहिती, ती तुम्ही इतरांसोबत शेअर करा. त्याच्याकडे तुमच्याकडून दिलेली माहिती, ज्ञान त्याच्यापर्यंत येईल, त्याच्याकडून आलेली नॉलेज, त्याच्याकडून आलेलं ज्ञान ते तुमच्यापर्यंत येईल. तो काहीतरी वेगळं वाचत असेल, त्याचं ज्ञान आपल्याला मिळेल. म्हणून आपण जे वाचतो ते शेअर केलं पाहिजे. आणि आपण शेअर केल्यामुळे ते आपलं उजळणी होती. आपण जे वाचतोय त्याची उजळणी होती. त्यामुळं आपली उजळणी झाल्यामुळं आपण काय म्हणतात ते एकदा पॉलिश होऊन जातं नॉलेज. जे आपल्याकडे स्टोअर केलेलं आहे ते रिफ्रेश होऊन जातं. रीड ऑन सब्जेक्ट यू एन्जॉय. मग तुम्हाला ज्याच्यातून आनंद मिळतो, ज्याच्यातून जॉय मिळतो, अशा विषयावरचं वाचन करा. मग आपली वाचन हॅबिट जी आहे ती डेव्हलप होते. ज्याच्यात आपल्याला आनंद मिळतो आपण ते काम करतो, आपल्याला आनंद वाटतो, छान वाटतं. तसंच ज्या विषयावरती आपल्याला वाचायला आवडतं तो विषय आपण निवडून वाचन केलं पाहिजे. त्या विषयावरती आपण फोकस केला पाहिजे आणि तो विषय वाचला पाहिजे. रीड बुक्स रिव्ह्यूज. बघा, वृत्तपत्रामध्ये, जर्नल्स, मॅगझिन्स मध्ये किंवा रेडिओवरती सुद्धा बुक रिव्ह्यूज येतात. सोशल मीडियावरती पण मोठ्या प्रमाणात बुक रिव्ह्यूज येतात. नवीन नवीन पुस्तकं जी मार्केटमध्ये येतात, ते पुस्तकचे रिव्ह्यूज येतात. ते रिव्ह्यूज आपण वाचलं पाहिजे. वृत्तपत्रामधून मला वाटतं सांगायला आवडेल की बरेच वृत्तपत्र बुक रिव्ह्यूज करतात. पेज टू पेज मोठे मोठे पेजेस, 2-2, 3-3 पेजेस कव्हर करतात संडेला वगैरे. तर हे जे पुस्तक आहेत, नवीन नवीन आलेले पुस्तकं, देश विदेशातली वेगळी पुस्तकं, फॉरेनची ऑथर्स असतील, इंडियन ऑथर्स असतील, किंवा जे लीडर पब्लिशर्स आहेत त्यांची पुस्तकं, जी काही नवीन मार्केटला पुस्तक आले, त्या पुस्तकांचा जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू आपण वाचला पाहिजे. म्हणजे अमुक पुस्तक कोणत्या विषयाचे आहे, त्याचे ऑथर कोण आहे, पब्लिशर कोण आहे, त्याची कॉस्ट काय आहे, किती पानाचं पुस्तक आहे आणि काय विषय त्याच्यामध्ये कव्हर केला आहे, ऑथरने त्याच्यामध्ये काय मांडलेले आहे, त्याचे विचार काय मांडलेले आहेत, हे आपल्याला बुक रिव्ह्यूज मध्ये कळतं. आणि आपला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तो पुस्तक आपण परचेस करून किंवा लायब्ररीमधून आपल्याला तो अवेलेबल करून घेता येईल. अशा पद्धतीनं आपली रीडिंग हॅबिट्स आपण वाढवू शकतो. आणि जर आपण सोशल मीडियाचा लेस यूज ऑफ दी सोशल मीडियाचा थोडा वापर कमी करूयात. मी असं म्हणत नाही की दॅट इज नॉट नीड. सोशल मीडियाची गरज नाही, सोशल मीडियाची गरज आहे. सोशल मीडियाची गरज आहे, पण त्याचा वापर आपण तितकाच करूयात, कमी प्रमाणात करूयात. मग तो जो वेळ वाचेल सोशल मीडियामध्ये आपण एक्स्ट्रा घातलेला अननेसेसरी टाइम, तो आपण रीडिंग हॅबिट वाढवण्यासाठी, रीडिंग हॅबिट डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण वापरू शकतो. ऑलवेज कॅरी अ बुक. नेहमी आपण प्रवासाला जात असेल, बाहेर फिरायला जात असेल, प्रवास करत असेल, तर आपण एखादं पुस्तक आपल्याजवळ ठेवू. हँडी बुक असेल, पेपरबॅक बुक असेल, एखादं पुस्तक आपण आपल्यासोबत ठेवू शकतो. किंवा आपल्या मोबाईलमध्ये पण ही पुस्तकं आपण डाउनलोड करून ते पुस्तक सुद्धा आपण वाचू शकतो. काही पुस्तक आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड, आपल्या लॅपटॉपवरती ठेवा. आपल्याला रीडिंग हॅबिट डेव्हलप करायचे. वाचायचं, काय वाचायचं? रद्दी पेपर पण वाचायचे. त्याच्यातलं नॉलेज कमी नाही होत ना. कालचा पेपर आज शिळा झाला, ठीक आहे, शिळा झाला, पण त्याच्यातलं एडिटोरियल बेस, त्याच्यातलं स्पोर्ट्सच्या बातम्या, रिसंट त्याच्यावरती म्हणजे काही करंट अफेअर्स त्याच्यामध्ये लिहिले गेलेलं असेल, त्याच्यातलं नॉलेज तर वेस्ट नाही होत ना. इन्फॉर्मेशन नेव्हर. सो जॉईन विथ लायब्ररी. आपल्या गावामध्ये, खेडेगाव जरी असेल तरी पब्लिक लायब्ररीज आहे, आपल्या कॉलेजची लायब्ररी आहे. जॉईन विथ द लायब्ररी अँड लायब्ररियन्स. तुम्हाला काय वाचायचंय, कसं वाचायचंय, नवीन कुठली पुस्तकं आली आहे, याची सगळी चांगली माहिती आपल्याला लायब्ररियन्स कडून मिळते, शिक्षकांकडून मिळते, प्राध्यापक लोकांना भेटतात. ते त्यांच्या विषयाची चांगली पुस्तकं कलेक्ट करतात, वाचतात, विद्यार्थ्यांना देतात. विद्यार्थ्यांनी त्याच्यासोबत सुद्धा कनेक्ट व्हायला पाहिजे. आणि जी पब्लिक लायब्ररीज आहेत, आपण पब्लिक लायब्ररीचं मेंबर होऊयात. काय 100-200 रुपयामध्ये आपल्याला पब्लिक लायब्ररीचं मेंबर होत आहे, आणि तुम्हाला 1000-500 रुपयाची पुस्तकं तिथून खरेदी न करता तुम्ही ते पुस्तक बॉरो करू शकता. जॉईन विथ द लायब्ररी. त्यानंतर यूज अमेझॉन बुक्स. अमेझॉन बुक्स वरती हजारो पुस्तकं आहेत, त्या पुस्तकाचे रिव्ह्यूज लिहिलेले आहेत. ते पुस्तक, एखादं पुस्तक आपण नाही घेऊ शकत, त्याच्या डॉलरमध्ये किंमत आहे, पण त्याचे रिव्ह्यूज वाचू शकतो आपण. पुस्तक ई बुक्स मिळेल का, आपण त्याचा शोध घेऊ शकतो. पण किमान त्याचा रिव्ह्यू तर आपल्याला माहित असेल की अमुक पुस्तक अमुक लेखकाचं आहे, अमुक पब्लिशरनी तो पब्लिश केलेला आहे, त्या पुस्तकामध्ये या विषयावरती लिहिलेलं आहे, इतकं तर किमान कळेल आपल्याला त्या रिव्ह्यूज मधून.
पब्लिशर्स वेबसाईट चाळा. बरेच पब्लिशर्स त्यांनी जे पब्लिश केलेली पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची कॅटलॉग दिलेल्या असतात आणि त्या कॅटलॉग असेल, परत नवीन आलेली पुस्तकं ते फर्स्ट पेजवरती टाकतात आणि बरेच पब्लिशर्स त्यांच्या पुस्तकांचा रिव्ह्यू लिहितात. ते रिव्ह्यू आपण वाचायचे. त्या रिव्ह्यू मधून आपल्याला कळतं की त्या पुस्तकामध्ये काय आहे. इंडेक्स जसं बघितलं की त्या पुस्तकामध्ये काय आहे आपल्याला कळतं, तसं ते रिव्ह्यूज बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला कळतं पब्लिशर्स वेबसाईट मधून त्या पुस्तकामध्ये काय आहे, आपल्याला वाचण्यासारखं पुस्तक आहे काय, आपण वाचू शकतो का, या पुस्तकातून मला काय नॉलेज मिळेल, माझी कशी रिडिंग हॅबिट्स डेव्हलप करता येईल. ही विविध प्रकारची पुस्तकं, हजारो पुस्तकं तुम्हाला वेगवेगळ्या पब्लिशरच्या वेबसाईटवर सुद्धा रिव्ह्यू वाचायला मिळते. अशा प्रकारे आपण आपली रिडिंग हॅबिट्स डेव्हलप करू शकतो. आज माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये खूप म्हणजे विकसित झालेला आहे तंत्रज्ञान आणि ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपण आपल्या डेव्हलपमेंटसाठी करू शकतो. वाचनाचं इम्पॉर्टन्स सगळ्यांना माहित आहे. का वाचलं पाहिजे, कशासाठी वाचलं पाहिजे हे आपण सगळेजण जाणतो, कळतं पण वळत नाही हे आपण मानतो. सो इफ यू वॉन्ट टू डेव्हलप, if you want to get your goal, you should read. Without reading, you will not achieve your goals. मग कन्क्लुजन मध्ये मी इतकं सांगेन की if you want to lead, you should read. Read to lead. वाचाल तर वाचाल असं म्हणतात ना, तर वाचाल तरच वाचाल, वाचाल तरच वाचाल असं मी म्हणेन. संत आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज मुक्ताईनगर यांनी हा जो वेबिनार आयोजित केला आणि मला या रिडिंग हॅबिट्स वरती माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल IQAC डिपार्टमेंट आणि लायब्ररी डिपार्टमेंट, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ID पाटील सर, ग्रंथपाल प्रोफेसर MM चव्हाण सर, IQAC कोऑर्डिनेटर, महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी आणि सहभागी सर्व मित्रांना मित्रांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. स्क्रीन शेअरिंग बंद झालं का सर? माहितीपूर्ण आणि ओघवत्या शैलीमध्ये आपण रीडिंग हॅबिट्स या विषयावर मार्गदर्शन केलं. उत्तम वाचक हा आपल्या राष्ट्राचं उत्तम असं भवितव्य घडवू शकतो. आपण या विषयावर जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी वैयक्तिक आपले मनापासून आभार मानतो. परंतु या वेबिनारच्या कार्यक्रमाचं, या वेबिनारचं आभार प्रदर्शन करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे लायब्रेरियन आणि या वेबिनारचे आयोजक आदरणीय प्राध्यापक MM चव्हाण सर यांना मी आता आमंत्रित करतो की त्यांनी वेबिनारचं आभार प्रदर्शन करावं. चव्हाण सर. आणि ग्रंथालय विभाग आयोजित एक दिवसीय नॅशनल वेबिनारच्या आभार प्रदर्शनासाठी मी प्राध्यापक MM चव्हाण इथे उपस्थित झालो आहे. सर्वप्रथम संस्थेचे माननीय रावसाहेब शेखावत यांची आम्हाला प्रेरणा लाभली म्हणून त्यांचे आभार. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर ID पाटील सर यांच्या मार्गदर्शनातून हा वेबिनार शक्य झाला, त्याबद्दल सरांचेही आभार. तसेच IQAC सेलचे समन्वयक आदरणीय LB गायकवाड सर यांचेही आभार. महाविद्यालयातील सर्व सहकारी तसेच सर्व सहभागी पार्टिसिपंट यांचेही आभार. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे मार्गदर्शक आमचे मित्र आदरणीय डॉक्टर प्रदीप कुमार घंटे सर यांचेही मनापासून आभार मानतो आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.
प्रमाणपत्र 7 दिवसांनी मिळतील याची नोंद घ्यावी. फीडबॅक फॉर्म चॅटबॉक्स आणि व्हॉट्सअप ग्रुपला पाठविलेला आहे.